नमस्कार. आम्ही बळीराजा महिला शेतकरी गट खेरडा, FGL सोबतच पाणी फाउंडेशन या दोन्ही स्पर्धेमध्ये आमच्या गटांनी भाग घेतलेला आहे. मी सुतीक्ष्ण थोटे, सहाय्यक कृषी अधिकारी मानोरा आणि माझ्यासोबत आहे BH चौधाडे मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी खेरडा, सोबतच आमच्या गटातील सर्व सदस्य मंडळी. या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा एकच उद्देश आहे की आमचा जो गट कार्य करत आहे, बळीराजा महिला शेतकरी गट, FGLच्या माध्यमातून असो किंवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असो, तर आम्ही जे कार्य करत आहोत हे इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचणं आणि त्यांनी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करणं. मंडळी, आज आम्ही इथं आलेलो आहोत. आमच्या पाठीमागे तुम्ही बघत आहात की शेत आहे, सोबतच ऊन कडाक्याची पडलेली आहे. यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे आपल्याला माती परीक्षण करणे. आणि माती परीक्षण काय करायचं हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे, तसेच आमच्या गटातील सदस्यांना सुद्धा माहिती आहे. सोबतच आमच्या गटातील सदस्यांनी आमच्या गावातील आतापर्यंत जवळपास 70 ते 75 माती नमुने काढलेले आहे. आणि याचा उद्देश एवढा आहे की आपल्या जमिनीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य आहे, सोबतच कोणकोणत्या प्रकारची अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे सर्व आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या माध्यमातून आम्ही या आपल्यापर्यंत पोहोचवतो. तर मंडळी, आता आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे माती नमुना घ्यायचा. आता तुम्ही माझ्या पाठीमागे शेत बघता, या शेतामधला जर आपल्याला माती नमुना घ्यायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला आपल्या डोळ्यानेच झिगझॅग लाईन पाडायची आहे. झिगझॅग लाईन म्हणजे काय, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचा नमुना आला पाहिजे. यामुळे काय होणार की आपल्याला एक भागातला नमुना न येता संपूर्ण शेतातला नमुना येईल आणि आपल्याला ॲक्च्युअल रीडिंग आपल्याला मिळणार आहे. तर मंडळी, आपल्याला याच्यामध्ये झिगझॅग प्रकारे लाईन पाडायची आहे. एका एकरामध्ये जर आपण माती नमुना घेत असेल तर 6 ते 7 जागेवरचा आपल्याला माती नमुना गोळा करायचा आहे. आता 6 ते 7 जागेवरचा माती नमुना गोळा करताना आपल्याला V आकाराचा खड्डा पाडायचा आहे. आता V आकाराचा खड्डा ज्यावेळेस आपण पाडतो त्यावेळेस ते किती खोल असायला पाहिजे, तर साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर, जे आपल्याकडे पिकं घेतले जाते त्याकरिता साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर याची खोली असली पाहिजे. आता ही 15 ते 20 सेंटीमीटर खोली खोदल्यानंतर ती कशानं खोदायची हे सगळ्यात मेन. तर आपल्याला कोणत्याही लाकडी काडीचा वापर करायचा आहे. आपल्याला चुकूनही लोखंडी जे आहेत, गज असेल, आपले विडा असेल, काही असेल, त्यांचा वापर करायचा नाही. कारण की त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण असते आणि आपण जर त्यांचा उपयोग केला तर आपल्या माती नमुन्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये दिसू शकते. तर हे झाल्या दोन गोष्टी. पहिली की झिगझॅग पद्धतीने आपल्याला माती नमुना काढायचा आहे. दुसरी गोष्ट V आकाराचा खड्डा घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट आपल्याला 6 ते 7 जागेवरचा माती नमुना घ्यायचा आहे. आता ते माती नमुना घेतल्यानंतर पण त्याच्या आधी एक गोष्ट जाणून घ्यायची की कुठचा माती नमुना घ्यायचा नाही. तर मंडळी, सर्वात मेन गोष्ट म्हणजे धुऱ्यावरचा, बांधावरचा माती नमुना आपल्याला घ्यायचा नाही आहे. जिथं गुरेढोरे बसतात तिथचा माती नमुना घ्यायचा नाही आहे. झाडाखालचा माती नमुना आपल्याला मुळीच घ्यायचा नाही आहे. या प्रकारच्या गोष्टी ज्या आहे आपल्याला अवॉइड करायच्या आहे, कारण की यानं काय होऊ शकते, आपल्या माती नमुन्यातले जे रीडिंग आहे हे चुकू शकते. तर आपल्याला या प्रकारे माती नमुना घ्यायचा आहे. आता 6 ते 7 जागेवरचा माती नमुना घेतल्यानंतर तो माती नमुना आता इथं बघू शकता आपण एक पोत्यामध्ये. आता उदाहरणासाठी आपण काय करूया की आता आपण हे माती नमुना घेतलेला आहे. आपण 6 ते 7 जागेवरचा, बारीक आपल्याला गोटे येऊ द्यायचे नाही, आपल्याला जे काडी कचरा आहे ते सुद्धा येऊ द्यायचं नाही आहे. आता हे माती नमुना घेतल्यानंतर आपल्याला याचं काय करायचं, याच्यामध्ये या प्रकारे आपल्याला प्लसचा आकार मारायचा आहे. याच्यामध्ये आपण प्लसचा आकार मारला की जे दोन अपोजिट साईडचे माती नमुने येते ते आपल्याला फेकून द्यायचे. आता आपल्याला हे कुट्रोक करायचं आहे. जोपर्यंत आपला माती नमुना 400 ते 500 ग्राम उरणार नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रिया करायची आहे. आणि यानंतर काय करायचं, हे माती गायल्यासारखी एकदम बारीक माती घ्यायची आणि ते माती नमुना आपल्याला घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या, एक तर आपल्याला कृषी विभागाची जे हे राहते, आपली प्रयोगशाळा राहते त्याच्यामध्ये, किंवा KVK आहे तिकडे आपल्याला माती नमुना चेक करायला पाठवायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आमची FGL मध्ये ॲक्टिव्हिटी सुरू आहे आणि आपलीसुद्धा कशा प्रकारे ॲक्टिव्हिटी सुरू आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. धन्यवाद.